नाशिकच्या भूमीतून उभा राहिलेला 2 मार्च 1930 चा काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह हा केवळ आंदोलन नव्हतं, तर तो अन्यायाविरुद्धचा ज्वालामुखी होता. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली 5 वर्ष पेटलेला हा लढा सामाजिक समतेचा इतिहास घडवणारा ठरला. ज्यांनी अपमान, अत्याचार आणि अस्पृश्यतेच्या बेड्या तोडण्यासाठी संघर्ष केला, त्या सर्व सत्याग्रहींना अभिवादन करण्यासाठी भूमिपुत्र सत्याग्रही स्मारक समिती नाशिक जिल्हा यांच्या वतीने भव्य अभिवादन सभा आणि भीमगीतांसह प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात माजी महापौर अशोक दिवे, आरपीआय राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे, नाशिकचे महापौर हिमगौरी आहेर आडके, उपमहापौर विलास शिंदे, आमदार देवेनी फरंदे, आमदार राहुल डिकले यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नारायण गायकवाड भूषवणार असून स्वागताचे अध्यक्ष दामोदर अण्णा पगारे, कार्याध्यक्ष आदेश पगारे, सूत्रसंचालन बाळासाहेब शिंदे तसेच मुख्य निमंत्रक कैलास तेलोरे व बिपिन कटारे हे असणार आहेत. हा केवळ कार्यक्रम नाही, तर समतेच्या विचारांचा पुन्हा एकदा एल्गार आहे. सत्याग्रहींच्या बलिदानाला मानवंदना देण्यासाठी नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. भूमिपुत्र सत्याग्रह स्मारक समिती नाशिक जिल्ह्याची बैठक आताच पार पडली आणि 2 मार्च 2026 रोजी गोदा घाट गौरी पटांगण येथे होणाऱ्या अभिवादन सभा व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी नाशिकचे प्रसिद्ध उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते नारायण शेठ गायकवाड यांची सर्वांनी एकमताने या ठिकाणी निवड केली आहे. त्याचप्रमाणे समितीच्या कार्याध्यक्षपदी या कार्यक्रमात पहिल्यापासून हिरारीने भाग घेणारे आमचे आदेश पगारे यांची निवड झालेली आहे. स्वागताध्यक्षपदी दामोदर अण्णा पगारे यांची निवड आम्ही केली. तर मुख्य निमंत्रक म्हणून समाजभूषण कैलास तेलोरे आणि बिपिन कटारे यांची निवड आम्ही या ठिकाणी केली. मी नाशिक जिल्ह्यातील तमाम फुले आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या, संविधान मानणाऱ्या व लोकशाही मानणाऱ्या सर्व जनतेला आवाहन करतोय की आपण 2 मार्च 26 रोजी सायंकाळी 6 वाजता गोदा घाट गौरी पटांगण येथे उपस्थित राहून या अभिवादन सभेला व सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढावी. आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे प्रख्यात गायक साजन बेंद्रे आणि विशाल चव्हाण, ज्याला साजन विशाल जोडी असं म्हणतात, यांचा भीमगीतांचा प्रबोधनकर कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी ठेवलाय. याचा सर्वांनी लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो. कार्यक्रम सुरू कधी होणार आहे? कार्यक्रमाची सुरुवात बरोबर 7 वाजता होईल. 8 वाजता अभिवादन सभेला सुरुवात होईल. 8:30 वाजता अभिवादन सभा संपून पुन्हा 10 वाजेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम नियमानुसार संपन्न होईल. 2 मार्च 2026 रोजी काळाराम मंदिर सत्याग्रह भूमी समिती आयोजित जो कार्यक्रम ठेवला आहे, सांस्कृतिक कार्यक्रम, त्या कार्यक्रमाला सर्व समाजातली मोठ्या संख्येने उपस्थित राहाव्या विनंती करतो. लोकशाही न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक.